नमस्कार, मी संस्कृती गायकवाड. जनक टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखेने लोणी कळबर पोलीस ठाणे हद्दीत बनावट RMD गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करून सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. दिनांक 4/12/2025 रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशवन्य पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहपोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे 5च्या सुमारास कांबळे वस्ती, थेऊर फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनवर छापा कारवाई करून बनावट RMD गुटख्यांची सुगंधित तंबाखू व विमल गुटखा, पान मसाला तसेच गोडाऊनचे बाजूस शेतीमध्ये बनावट गुटखा तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल, त्यामध्ये बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंड केमिकल, गुलाब पाणी, पिन ट्रेड पाऊच बॉक्स व पोती असा एकूण 1 कोटी रुपयांचा माल मिळवून आला. तसेच बनावट गुटखा वाहतूक व पोती असा एकूण 1 कोटी रुपयांचा माल मिळून आल्याने त्याकरिता मॉडिफाय करण्यात आलेली 4 चाकी वाहन, 1 गोल्डन रंगाची इनोवा कार नंबर 44B/2023, 2 गोल्डन रंगाची इनोवा कार नंबर MH12 MD 0885 व 3 काळ्या रंगाच्या टाटा नेक्सॉन MH12 QT 8462 अशा 3 चारचाकी 50 लाख रुपयांची वाहने मिळून आली आहेत. तसेच रोख रक्कम 1,30,000 रुपयांचा मिळवून आलेली. बनावट गुटखा तयार करून कंपनीचे मालक रोहित दुर्गप्रसाद गुप्ता, वय वर्ष 25, राहणार काळूमाई मंदिराजवळ, पत्रवस्ती, थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे व कामगार 1 रामप्रसाद उर्फ बापू वसंताप प्रजापती, वय वर्ष 50, राहणार थेऊरगाव, पुणे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, अप्पू सुशील सोळकर, वय वर्ष 46, राहणार कांबळे वस्ती, थेऊर फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळगाव उत्तर प्रदेश, दिनेश मुसाकिन खान, वय वर्ष 18, राहणार कांबळे वस्ती, थेऊर फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळगाव उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले असून सुमित गुप्ता हा फरार झालेला आहे. बनावट गुटखा व बनावट सुगंधित तंबाखू तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 2025 भारतीय ज्ञान संहिता कलम 123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 2006 चे कलम 26(2)(1)(4) चे उल्लंघन केल्याने कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, माननीय सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हा श्री निखिल पिंगळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हा शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहपोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच पोलीस अंमलदार राजेश शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देवीदास खांबरे, शुभांगी महश्लेसर, दिनेश बास्टेवाड यांनी केलेले आहे. जनक टाइम्स उपसंपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर.